नमस्कार शेतकरी बंधूंनो, आंब्याची छाटणी केली पाहिजे का नाही? मित्रांनो, आंबा ही एव्हरग्रीन स्पेसीज आहे. म्हणजे डाळिंब, सीताफळसारखी आंब्यात पानगळ ही कमी होत असते, म्हणून आंब्याची छाटणी करणं फार गरजेचं नसतं. जर तुम्ही अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन आंब्याची केली असेल तर कॅनोपी डेव्हलपमेंटसाठी सुरुवातीच्या अवस्थेत आंब्याची छाटणी करू शकता. जर आंब्याचं झाड तुमचं 3 वर्षाच्या पुढे असेल तर आंब्याची छाटणी जी करायची त्याची छाटणी शक्यतो करायची नाही, कारण आंब्याचं जे पान असतं ते पान 24 ते 30 महिने टिकत असतं. म्हणजे थोडक्यात 2 ते 2.5 वर्ष आंब्याचं पान टिकत असतं आणि पान हे झाडाचं स्टोरेज करत असतं. पान राहिलं तर झाड अन्न तयार करेल, म्हणून पान झाडावर एवढं टिकत असतं, म्हणून शक्यतो छाटणी टाळायची आहे. छाटणी करायचीच असेल 3 वर्षाच्या पुढच्या बागाची तर ज्या काही खराब झालेल्या काड्या आहे, एकात एक अडकलेल्या काड्या आहेत, त्या काड्या तुम्हाला काढायच्या आहे. आजपर्यंत पूर्ण सूर्यप्रकाश पोचेल अशाच पद्धतीने छाटणी करायची आहे, जेणेकरून सूर्यप्रकाश आतपर्यंत पोचेल तर आतमधले जे डोळे असतील ते डोळे त्यांच्या सुप्तावस्थेतून जागे होतील. पालेल्या फांद्या कट करायच्या आहे आणि हलकी ज्या झाडाला छोट्याफार फांद्या फळं लागले असतील त्याच झाडाच्या फळं लागलेल्या फांद्याचीच थोडीफार तुम्ही छाटणी करू शकता. बाकी आंब्यात छाटणी करणं फार गरजेचं नाही. छाटणी तेव्हाच केली पाहिजे जर तुमची अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन आहे, जेणेकरून आपली कॅनोपी मॅनेज होईल. म्हणून मित्रांनो, आंबा पिकात छाटणी ही फार कंपल्सरी नाही. कंपल्सरी फक्त अल्ट्रा हाय डेन्सिटीसाठी, बाकी 3 वर्षाच्या बागेसाठी फार गरजेचं नाही. तेवढ्यासाठीच करायची जेणेकरून आत सूर्यप्रकाश पोचेल, किंवा खराब काड्या ज्या इन्सेक्ट किंवा पेस्टने खराब झाल्या असतील अशाच झाडाच्या काड्या काढायच्या आहे. ओके, धन्यवाद.